दिल्लीमध्ये सध्या राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट NSA लागू करण्यावरून प्रचंड गोंधळ आणि चर्चा सुरू आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन, जंतर मंतरवरील तणाव, पोलिसांचा लाठीचार्ज आणि याच दरम्यान समोर आलेली NSA संदर्भातील एक अधिसूचना, यामुळे सोशल मीडियावर अफवांचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. परंतु नक्की सत्य काय आहे? केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना कोणते विशेष अधिकार दिले आहेत? हा निर्णय खरोखरच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दाबण्यासाठी घेतला आहे की ही केवळ एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे? आज या प्रकरणाची सत्यता जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी समजून घेऊया की हा सर्व वाद निर्माण का झाला. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशा बातम्या आणि दाव्यांचा पूर आला आहे की दिल्लीत CJP आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी दिल्ली पोलीस आयुक्तांना NSA अंतर्गत कारवाई करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र या सर्व दाव्यांवर दिल्ली पोलिसांनी स्पष्ट शब्दात खुलासा केला आहे. पोलिसांच्या मते सोशल मीडियावर पसरवली जाणारी माहिती ही दिशाभूल करणारी आणि वस्तुस्थितीला धरून नाही. दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करून हे स्पष्ट केलं आहे की NSA अंतर्गत दिल्ली पोलीस आयुक्तांना मिळणाऱ्या अधिकारांचे दर 3 महिन्यांनी नूतनीकरण म्हणजे रिन्युवेशन केले जाते. ही एक अत्यंत सामान्य आणि नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. हा नूतनीकरणाचा आदेश CJP आंदोलन सुरू झाल्यानंतर मात्र संसद भवनावरील मोर्चाच्या आधी म्हणजेच 7 जुलै 2026 रोजीच जारी करण्यात आला होता, असं पोलिसांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितलं आहे. हा आदेश 19 जुलै 2026 ते 18 ऑक्टोबर 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. या नूतनीकरणाचा आणि सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या किंवा CJPच्या आंदोलनाचा काहीही थेट संबंध नाही, असं पोलिसांनी सांगितलंय. थोडक्यात सांगायचं तर अलीकडच्या आंदोलनांना टार्गेट करण्यासाठी कोणताही विशेष अधिकार, अर्ज किंवा नवीन कायदा लागू करण्यात आलेला नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु या अधिकारांचा वापर किंवा गैरवापर पोलीस विद्यार्थी आंदोलनासाठी करणार नाहीत, असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही. आता जाणून घेऊया 15 जुलै रोजी जारी झालेल्या अधिसूचनेत नेमकं काय आहे आणि NSA नक्की काय असतो. 15 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत दिल्ली पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. यानुसार ज्या व्यक्तींच्या कारवायांमुळे भारताच्या सुरक्षेला किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो अशा व्यक्तींना पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेऊ शकते. NSA आणि सामान्य अटकेत काय फरक असतो हे देखील जाणून घेऊया. सामान्य प्रकरणांमध्ये जेव्हा पोलिसांकडून कोणाला अटक केली जाते तेव्हा त्या व्यक्तीला 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक असतं. तसेच त्याला जामीन मागण्याचा पूर्ण संवैधानिक अधिकार असतो. परंतु NSA अंतर्गत केलेली अटक ही सामान्य नसून ती एक प्रतिबंधात्मक अटक असते. जर प्रशासनाला वाटलं की एखादी व्यक्ती भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण करू शकते तर संभाव्य धोक्याच्या आधारावर त्याला आधीच ताब्यात घेतलं जाऊ शकतं. अशा प्रकरणांमध्ये अटकेतील व्यक्तीला तात्काळ न्यायालयात हजर करणं बंधनकारक नसतं. NSA अंतर्गत एखाद्या व्यक्तीला 3 महिन्यांपासून ते थेट 12 महिन्यांपर्यंत म्हणजेच वर्षभर ताब्यात ठेवलं जाऊ शकतं. हा प्रशासकीय आदेश अशा वेळी चर्चेत आला आहे जेव्हा दिल्लीतील वातावरण तापलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांमधील अनियमितता आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांची मागणी आहे की या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. सोमवारी या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. हजारो आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखलं. या दरम्यान पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या बेफाम लाठीचारात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली. लाठी हल्ल्यानंतरही विद्यार्थ्यांचा संताप शांत झालेला नाही. बुधवारी रात्री उशिरा जंतर मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीटवरील पार्क हॉटेलजवळ आंदोलक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार आणि संघर्षाची नवीन लाट उसळली. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम होते तर पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत होते.
या चकमकीनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने मध्य दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली. अशा तणावपूर्ण वातावरणात जेव्हा NSAच्या नूतनीकरणाची बातमी समोर आली तेव्हा नागरिकांमध्ये आणि आंदोलकांमध्ये असा समज पसरला की हे सर्व पाऊल विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठीच उचलले गेले आहे. या संपूर्ण प्रकरणाचं दोन्ही बाजूने विश्लेषण करणं गरजेचं आहे. एकीकडे विद्यार्थी नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आणि आपल्या भविष्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहेत. त्यांच्यावर झालेला लाठीचार्ज आणि इंटरनेट बंदी या गोष्टी निश्चितच चिंताजनक आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाचं आणि दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की NSAचे अधिकार हे दिल्ली सारख्या संवेदनशील राजधानीच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दर 3 महिन्यांनी दिले जाणारे नियमित अधिकार आहेत. त्याचा नीट आंदोलनाशी थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना युजर्सना आवाहन केलं आहे की नागरिकांनी कोणत्याही पडताळणी न झालेल्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून संभ्रम पसरवू नये आणि केवळ अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवावा. मात्र या कायद्याचा याआधीही गैरवापर झाल्याचे आपण पाहिले आहेच. अगदी सोनम वांगचुक सारख्या वैज्ञानिकावरही याच कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिल्ली पोलिसांना मिळालेल्या या विशेष अधिकाराची चर्चा पोलिसांच्या नीतिमत्तेवरून, त्यांच्या हेतूवरून सुरू आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेला हा विशेष अधिकार जरी संसदेवरील मोर्चाच्या आधी मिळालेला असला तरी त्याचा वापर पोलीस या विद्यार्थी आंदोलनाला चिरडण्यासाठी करणार नाहीत याची शाश्वती काय? काय दिल्ली पोलिसांनी असं कुठं जाहीर केलंय की ते या विशेष अधिकाराचा वापर विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थी आंदोलनांवर करणार नाहीत? त्यामुळेच पोलिसांचा हेतू सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.